किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला लसणाच्या पातीपासून एक छानसा पदार्थ करायचा आहे। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा, खूप छान लागतो, चवदार होतो आणि मस्तपैकी खमंगपणा चुलीवरचा। तर आपण लसूण काढून घेऊया, म्हणजे लसणाची पात काढून घेऊया। तर आपण इथे लसूण लावलेला आहे आणि लसूण खूप छान आलेला आहे उगवून। आता आपण लसणाची पात काढून घेऊया। एक 2 लसणाच्या पात आपण काढून घेऊया। तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा। तर चला आता लसणाची पात आपण धुवून घेऊया। तर लसणाची पात आपण इथे काढून आणलेली आहे आणि असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि वरची साल आपण इथे काढून घेतलेली आहे। आता ही लसणाची पात आपण चांगली धुवून घेऊया स्वच्छ। तर इथे आपण तांदूळ भिजवलेले आहेत, छोटीशी बारीक 1 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ आपण चांगले रात्रभर भिजवलेले आहेत। आणि इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती देखील आपण चांगली भिजवलेली आहे, म्हणजे 1-2 चमचे आपण उडदाची डाळ भिजवलेली आहे। आणि त्यासाठी आपण 2 कांदे आपण लसणाच्या पातीचे घेतलेले आहेत। आता हे मिश्रण आता आपण सर्व वाटण करून घ्यायचं आहे। तर यातलं तांदळातलं आणि डाळीमधलं आपण पाणी काढून टाकूया। तर आपण इथे हिरवी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। आता आपण आलं थोडंसं ठेचून घेऊया आणि बारीक असं वाटण करून घेऊया। आल्याचा स्वाद खूप छान येतो, त्याच्यामुळे थोडंसं आलं टाकायचं। आता आपली मिरची चांगली बारीक वाटली आहे, काढून घेऊया आपण। आता हा गोळा काढून ठेवूया आपण। आता आपण जी उडदाची डाळ घेतली होती ना, ती टाकून घेऊया। यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। आता उडदाची डाळ आपण वाटून घेऊया आणि उडदाची डाळच पहिल्यांदा वाटून घ्यायची, म्हणजे त्यातला एक चिवटपणा असतो ना, त्यानंतर तांदूळ वाटल्यावरती निघून जातं, मग सगळं पाट्यावरचं व्यवस्थित काढता येतं आपल्याला। त्याच्यामुळे मिक्सरमध्ये वाटताना देखील पहिली उडदाची डाळच वाटायची आणि नंतर मग तांदूळ वाटून घ्यायचे। आता आपण तांदूळ वाटूया। तांदूळ आपल्याला चांगले असे बारीकसर करून घ्यायचे आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण वाटण करून घेऊया। आता सर्व वाटण आपण एकत्र करूया आणि पुन्हा एकदा पाणी टाकून आता आपण वाटण करून घेऊया, म्हणजे चांगलं असं बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तांदूळ चांगले भिजल्यामुळे पटकन वाटले जातात, त्याच्यामुळे एक रात्रभर भिजत ठेवायचे, नाहीतर एक 6-7 तास तरी चांगले भिजत घालायचे। आणि हा मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे। रेशनिंगचा तांदूळ पटकन भिजला जातो। तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। आता काढून घेऊया आपण। ज्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ ठेवले होते त्याच पातेल्यामध्ये हे सर्व काढून घेऊया आपण। आता आपण लसणाची पात वाटूया, थोडंसं पाणी घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी आपण लसणाची पात वाटून घेऊया। तर आपलं सर्व वाटण इथे तयार झालेलं आहे। आता काढून घेऊया आपण। त्याच पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता आपल्या पाटावर वंटा आपण पाणी काढून घेऊया, जास्त पण नाही पाणी काढायचं आपल्याला। तर आपण चूल पेटून घेऊया। तर चूल चांगली पेटली आहे आपली, तवा ठेवून घेऊया। आता तवा चांगला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। तयार झालेला आहे आणि जास्त पण आपण पाणी नाही टाकलेलं बरं का। आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं हिरवं ते टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मिक्स करून घेऊया आपण। पण अगदी थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून थोडंसं सरसरीत पीठ होईल। अशा प्रकारे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे।
आता आपण तेल टाकून घेऊया. तवा चांगला गरम झालेला आहे. तेल टाकून घेऊया. तेल आपण चांगलं पसरून घेऊया व्यवस्थित, म्हणजे आपली लसणाची पोळी अजिबात चिटकणार नाही खाली. तर आपण लसणाची आता पोळी टाकून घेऊया. थोडीशी आपण पसरून घेऊया तिला. जास्त जाड पण नाही काढायची आणि पातळ पण नाही, मीडियम मध्ये काढायची. आता वरून आपण थोडेसे तीळ घालूया, म्हणजे दिसायला छान दिसेल. आता आपण झाकण ठेवूया थोडंसं आणि 2 मिनिटं वाफ काढूया. आता आपण झाकण काढूया. आता ही जी पोळी आहे ना आपली लसणाची, ती चांगली अशी खमंग अशी भाजली आहे खालून. तर उलटून घेऊया आपण. दोन्ही बाजूनी आपण चांगला आता शेकून घेऊया मस्तपैकी. आणि गरमागरम खूप छान लागते बरं का खायला. तुम्ही नक्कीच अशी लसणाची पोळी करून पहा, कारण का या सीझनमध्ये आता लसूण लावला जातो. लसणाची पात असे गावाला तरी सगळीकडे मिळते. तर तुम्ही अशी लसणाची पात काढून अशा लसणाच्या पोळ्या करून पहा, खूप छान लागतात चवीला. आणि मस्त असा लसणाचा ना खमंग असा वास येतो आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात, कारण आपण यामध्ये तीळ देखील वापरलेले आहेत ना, खूप छान लागतात चवीला. त्या बाजूने असे तीळ छान दिसतात. आणि पहिल्यांदाच आपण तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे, कारण काय खाली चिटकू नये. मग दुसरं नंतर करताना अजिबात तेल टाकावं लागत नाही मग जास्तीचं. आता आपण दोन्ही बाजूनी चांगले शेकून घेऊया. नाश्त्यासाठी आपण करू शकतो. तर काढून घेऊया आपण. आपली लसणाची पोळी येथे झालेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी अशी खरपूस होते बरं का. हे पहा, दोन्ही बाजूनी चांगली आपण शेकून घेतलेली आहे. खरपूस अशी शेकून घ्यायची चांगली, म्हणजे खायला देखील खूप छान लागते. आणि किती छान जाळी पडत आहे बघा. मस्त आपण उडदाची डाळ टाकली आहे ना, त्याच्यामुळे उडदाच्या डाळीमुळे छानपैकी अशी जाळी पडली जाते आणि त्याच्यामुळे चवीला देखील खूप छान होते. असे पौष्टिक असे पोळ्या होतात आपल्या मस्तपैकी लसणाच्या. तर या सीझनमध्ये तुम्ही अशी लसणाची पात जर मिळाली तर नक्कीच अशी पोळी करून पहा. तर आपण झाकण ठेवूया. आता आपण थोडेसे तीळ टाकूया, ठेवूया. आता हे पहा, आपल्या लसणाच्या पोळ्या इथे झालेल्या आहेत. छानपैकी अशा शेकून घ्यायच्या, खरपूस अशा भाजून घ्यायच्या दोन्ही साईडनी. खूप छान होतात आणि चविष्ट लागतात. आपण त्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे, त्याच्यामुळे भरपूर अशा पौष्टिक अशा आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आपण लसणाची पोळी आता खाऊन बघूया. एक नंबर झालेली आहे. लसणाच्या पातीचा खूप छान स्वाद येतो यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी पुदिना टाकलं तरी चालू शकतो. पुदिन्याचा पण छान वास येतो आणि खाताना छान लागते चव पुदिन्याची. आणि नुसतं खाल्लं तरी चालू शकतो. खूप खूप छान लागतं. चटणी वगैरे गरज नाही आहे. त्यामुळे आपण म्हणताना याला लसणाची पोळी म्हटलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी लसणाची पात जर तुम्हाला कुठे मिळाली तर अशी लसणाची पोळी करून पहा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.